कारणासाठी प्रयोग झाला? आज या ठिकाणी शरदचंद्र पवार गट राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या ठिकाणी आमचे मार्गदर्शक संतोषजी नेता मेंबर नगरसेवक आमचे वडील नगरसेवक प्रतापजी गंगेकर, परत नगरसेवक सूर्यजी नेत्राव मेंबर, त्यांचे बंधुराज नेत्राव मेंबर ते पण आहेत, परत मी, आमचे सहकारी नगरसेवक शंकरकाका पवार, आमचे लहान बंधू जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अजित पवार गट हे आणि लहान बंधू अभिषेक गंगेकर आणि आपले सर्व सहकारी जसं अर्जुन पवार असतील समाजसेवक, ह्यांनी आज ह्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराला, त्यांच्या कार्याला, त्यांच्या पक्षाला ह्या ठिकाणी आम्ही आज त्यांना प्रेरित होऊन ह्या ठिकाणी आम्ही आज शरदचंद्रजी पवार गट ह्या पक्षामध्ये आणि अनिलदादा सावंत हे पक्ष त्यांचे अधिकृत उमेदवार असल्यामुळं ह्या ठिकाणी आम्ही त्यांच्या ह्याला पाठिंबा ह्या ठिकाणी दिलेला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना मध्यंतरी जेव्हा महाविकास आघाडीचे उमेदवार होत्या खासदारकीला त्यावेळेस तुम्ही आपल्या मतदारसंघातून भरपूर मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. आता अनिलदादा सावंत यांच्या गटामध्ये तुम्ही प्रवेश केला किंवा त्यांना पाठिंबा दिला, तर त्यांना निवडून आणण्यासाठी तुमची यंत्रणा कशी असणार आहे, कशा पद्धतीने कामकाज असणार? तर कसं आहे, आमची यंत्रणा म्हणजे आता पूर्वीपासून आमच्या घरात एक 2-3 नगरसेवक होते. नेत्राव मेंबरच्या घरात सुद्धा एक 2-3 नगरसेवक आहेत. आमची यंत्रणा ऑलरेडी पहिली ही आहे. आम्ही शेवटच्या घटकापर्यंत गोरगरिबापर्यंत आमचं सतत कार्य आमचं चालू असते. आम्ही असं नाही की आज आलो आणि परत कुठं निघून गेलो. सतत 12 महिने लोकांमध्ये, जनतेमध्ये गोरगरिबाचे प्रश्न असतील, हॉस्पिटलचं असेल, लग्न कार्य असेल, मैत्री कार्य, सगळ्यात आम्ही सर्व सक्रिय असतो. त्यामुळे काय असं काय की आम्हाला यंत्रणा वगैरे उभारणी काय, ऑलरेडी आमचं सगळं सुरू आहेच कार्य, त्यामुळे काय अडचण नाही. काय सांगाल, कसं असणार आहे नियोजन? आमचं नियोजन कसं, संतोष भाऊ नगरपालिका आम्ही नगराध्यक्ष पदासाठी लढवलेले आहे. आमची पूर्ण शहरात यंत्रणा आहे. सगळे बूथला जी नगरपालिकेला जी आम्ही यंत्रणा लावली ना, ती पूर्ण यंत्रणा आमची अनिल सावंतच्या पाठीमागं ठामपणे आम्ही असणार आणि त्यांना बहुमताने निवडूनच आणणार. संतोष भाऊंना मानणारा मोठा वर्ग आहे, मोठे मताधिक्य आहे, तेच कितपत परिणामात आहे विरोधकांवर किंवा या ठिकाणी निवडून आणण्यासाठी कितपत फायदा होईल? निवडून आणण्याचा फायदा होणारच आहे आणि निवडून आणणारच आहे. मोहिते पाटील घराण्याशी आपले जुने संबंध आहे. जसं खुद्द विजयसिंह मोहिते पाटील दादा असतील किंवा धैर्यशीलबाई असतील किंवा रणजित दादा असतील, ती स्वतः आपल्याकडे येत असतात, बसत असतात आणि पाहण्यामध्ये. मोहिते पाटलांकडून आपल्याला काही संदेश मिळाला आहे का किंवा त्यांची काय समजलं झाली का? नाही, मोहिते पाटील जिथं असेल तिथं आम्ही असणारच आहे आणि आमची पिढी आहे तो आम्ही मोहिते पाटलाला कधी सोडणार नाही. थँक्यू सो मच.